कुपवाड एमआयडीसी पोलिसांची अचानक नाकाबंदी, 52 वाहन चालकांवर कारवाई, 42,500 रुपयांचा दंड वसूल. कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी आठवडी बाजारामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची गर्दी होत असल्याने वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने पोलिसांकडून अचानक नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली. या विशेष कारवाई दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 52 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 42,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच यापूर्वी प्रलंबित असलेला 13,500 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत विना ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट प्रवास, काळ्या फिल्मच्या काचा तसेच दारू पिऊन गाडी चालवणे आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, ट्रिपल सीट प्रवास टाळावा, वैध परवाना बाळगावा आणि सर्व वाहतूक नियमांचे पालन करावे असा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला. याबाबतची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी दिली. एमआयडीसी कुपवाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अचानकपणे नाकाबंदी लावण्यात आली. आज कुपवाडमध्ये मंगळवारचा बाजार असल्याने लोकांची फार गर्दी असते आणि त्यानिमित्तानं लोकांना ह्या ट्रॅफिक कारवाईचा संदेश द्यावा यासाठी आपण आज रोजी अचानकपणे नाकाबंदीची कारवाई केली. त्यामध्ये एकूण 52 केसेस करण्यात आल्या. त्यामध्ये 42,500 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच पूर्वीचा प्रलंबित दंड देखील 13,500 रुपये वसूल करण्यात आलेला आहे. यामध्ये व्हरायटी विदाऊट लायसन्स, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, ब्लॅक फिल्मी ग्लासेसच्या गाड्या यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच आपल्या माध्यमातून कुपवाडमधील लोकांना संदेश देत आहोत की कोणत्याही प्रकारे दारू पिऊन गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नये, तसेच ट्रिपल सीट फिरू नये, विदाऊट लायसन्स फिरू नये, वाहतुकीचे नियम पाळावेत हा आपल्या माध्यमातून लोकांना संदेश देतो.